नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इथे ब्लाऊज जो आहे तो पुढच्या हुकामध्ये टाईट का होतो किंवा तुमचा मुंडा जो आहे तो लूज का पडतो हे तुम्हाला अगदी सविस्तर असं सांगणार आहे। इथं टाईट म्हणजे इथं टाईट झाल्यामुळे तुम्हाला असा हा ब्लाऊज खेचल्यासारखा होतो। पुढच्या हुकामध्ये असा अशा पद्धतीने खेचून असा हा ब्लाऊज बसल्यासारखा होतो आणि इथे काकेमध्ये मग तो ब्लाऊज काचतो म्हणजे तुमचा मुंडा टाईट। तर हे कशामुळं काय होतं हे तुम्हाला अगदी मी सविस्तर असं या व्हिडिओमध्ये समजावून सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ आपला कशाबद्दल असणार आहे, पहिल्या हुकामध्ये किंवा हुकाजवळ ब्लाऊज आपला टाईट किंवा ओढल्यासारखा का होतो, आणि काखेमध्ये का काचतो हे मी तुम्हाला सांगणार आहे। तर सर्वात पहिलं कारण आपण पाहणार आहे, इथे जेव्हा हा ब्लाऊज तुमचा इथे असा ओढल्यासारखा होतो त्याचं कारण म्हणजे तुमचा मुंडा कमी आहे। मुंडा म्हणजे कुठे कमी भरणार आहे तुमचा मुंडा, हा जो घेर आहे। आता घेर नेहमी आपण पाठीमागून मोजत असतो, हा हुक आपला इथे टाईट का होतो। तर पहा, एक म्हणजे तुमची छाती कमी भरणार। इथे मुंडा जर तुम्ही परफेक्ट घेतला तर इथे छाती कमी भरते। याचं कारण म्हणजे तुम्ही कटिंग करताना मी जसं की सांगते, पहा आता हा आपला ब्लाऊज आहे। इथे हा आपला ब्लाऊज आहे। तर हा जो आकार देतो आपण तो तुम्ही जर परफेक्ट दिला नाही आणि फिटिंग करताना तुम्ही हा घेर परफेक्ट ठेवणार आणि हे जे अंतर आहे ते मग तुमचं कमी भरतं, हे मोजलं नाही तर त्यासाठी तुम्ही मुंडा घेर मोजून तुम्ही कटिंग करायचं आहे। हा जर मुंडा तुम्ही इथे परफेक्ट फिटिंग करताना इथून इथं मुंड्याचं माप केलं, काही जण कसं फिटिंग करतात पहा, चेस्ट नाही मोजत, इथून इथंपर्यंत असं डायरेक्ट मुंडा घेराचं माप टाकतात आणि मग फिटिंग करतात। तसं केलं तर कधी कधी काय प्रॉब्लेम होतो की हा घेर तर आपण मग बरोबर घेतो पण छाती कमी पडते। त्यासाठी चेस्ट जिथे परफेक्ट आपलं इथं फिटिंगचा पॉईंट चेस्टचा येतोय तिथं बरोबर हा घेर जो आहे तो आपला आला पाहिजे। इथं हा फिटिंग आहे तर हा आपण जो आकार देतोय तर तिथे हा घेर, आता समजा मला हा 8 इंच घेर हवा आहे, तर हा 8 इंचाचा जो घेर आहे ना तो या फिटिंगच्या पॉईंटपर्यंत बरोबर आला पाहिजे, तरच तुमचा ब्लाऊज जो आहे तो परफेक्ट बसेल। जर हा तुमचा फिटिंगचा आकार, समजा तुम्ही आता हा मुंडा मोजला, जास्त घेतलेला असेल तुम्ही कटिंग करताना, हा मुंडा इथं आला आणि आपण तर चेस्ट इथून इथंपर्यंत 9 टाकले, समजा 36 साईज आहे, त्याचा चौथा भाग होतो 9, पण आपण इथून इथं टाकताना चेस्टचं माप किती टाकलेलं आहे 9, आणि तुम्ही हा मुंडा घेर मोजला नाही आणि हा मुंडा घेर जर जास्त असला, तुम्हाला हवा आहे किती 8च, आणि हा 8 इंचाचा मुंडा जर इथं येत असेल आणि तुम्ही फिटिंग करताना हा मुंडा घेर इथं 8 इंच आला आणि तुम्ही इथून असं फिटिंग केलं तर ही चेस्ट जी आहे इथंपर्यंत 9 इंच घेतलंय आपण, तर हे तुमचं इथं कमी भरणार। ठीक आहे, इथून इथं हा घेर आला, लक्षात घ्या, मी तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहे। तर इथे 8 इंच आला तर हे चेस्ट आपलं कमी भरणार आहे। तर तेव्हा हा ब्लाऊज जो आहे तो आपला असा घातला की पहिल्या हुकाजवळ असा ओढल्यासारखा होतो। हे झालं कारण पहिलं आपलं, का आपला हुकाजवळ ब्लाऊज असा ओढल्यासारखा खेचल्यासारखा होतो। दुसरा, ब्लाऊज आपला काखेमध्ये काचतो पहा, तर तो का काचतो, हा मुंडा घेर, आता इथं मुंडा घेर जास्त ओढल्यासारखं का होतो, इथं मुंडा घेर तुम्ही जास्त घेता आणि फिटिंग करताना इथं मुंडा बरोबर येतो आणि छाती कमी पडते, त्यामुळे पहिल्या हुकाजवळ आपला ब्लाऊज काचतो। दुसरा, इथे काचतो पहा, इथे काखेमध्ये काचल्यासारखा होतो, टाईट होतो आणि कमी भरतो, त्यामुळे थोडंसं शोल्डर हे असं बसतं पहा, हे असं बरोबर बसायचं ऐवजी असं उतरल्यासारखं बसतं। तर ते का, हा जो आपला मुंडा घेर आहे, इथून इथं हा मुंडा घेर आहे,
तो काय होतो, कमी भरतो. आता इथं हा माझा मुंडा मला हवा आहे, समजा इथं मी उदाहरण दिलेलंच आहे, 8 इंच हवा आहे आणि इथं भरला, हे मी फिटिंग केलंय 7.5 वरती, तर हा मुंडा आपल्याला अर्धा इंचाने काय होणार आहे, कमी भरणार आहे. त्यामुळे हा ब्लाऊज काखेमध्ये आपल्याला असा काचणार आहे, रुतल्यासारखं होणार आहे, हे असं होणार आहे पहा. त्यामुळे मुंडा आपला काचतो. मुंडा कमी घेतल्यामुळे मुंडा आपला काखेमध्ये मुंडा घेर काचतो. आणि लूज का पडतो, ब्लाऊज इथे समजा इथे तुम्ही मुंडा घेर छाती तर तुम्ही परफेक्ट टाकली आहे इथं, या इथं, आणि हा मुंड्याचा घेर जास्त आहे आणि बरोबर तुम्ही आता इथे पहा, हा मुंडा घेर मला इथं 8 इंच हवा आहे, तर इथं 8.5 इंच आहे, आणि चेस्ट बरोबर तर चेस्ट तर बरोबर भरते इथंपर्यंत 9 इंच, पण हा घेर जो आहे तो काय होतोय, जास्त होते. त्यामुळे इथं ब्लाऊज लूज होतो. यामध्ये आपला ब्लाऊज जसा टाईट बसायला पाहिजे त्या पद्धतीचा बसत नाही आणि लूज होतो, त्यामुळे सुद्धा शोल्डर आपलं उतरतं. तर हे कारण आहे पहा आपलं, की मुंडा आपला इथं हा ब्लाऊज लूज होण्याचं कारण मुंडा आपण घेर मोजत नाही. त्यामुळे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की तुम्ही जो ब्लाऊज आहे त्याचा मुंडा घेर मोजा, किंवा अंगावरती तुम्हाला जमत असेल तर अंगावरती मुंडा घेर मोजा. शक्यतो पहा नवीन शिकणारे असतात त्यांना ब्लाऊजवरती मुंडा घेर मोजायला येईल, कारण अंगावरती लगेच येत नाही. तर इथून असा हा आकार आहे, असा ठेवून हा मुंडा घेर मोजायचा, म्हणजे तुमचा मुंडा घेर मोजायला चुकणार नाही. जसं की मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतच असते पहा, की मुंडा घेर कसा मोजायचा. मुंडा घेर मोजून मी बाहीचं कटिंगसुद्धा दाखवलं आहे, त्याप्रमाणे तुम्ही मुंडा घेर मोजायचा आहे. तर ब्लाऊजचं परफेक्ट फिटिंग येण्यासाठी, ब्लाऊजला परफेक्ट फिनिशिंग येण्यासाठी प्रत्येक वेळी आपल्याला मुंडा घेर परफेक्ट घेणं गरजेचं आहे. ब्लाऊजचा इथं जर मुंडा लूज पडला तरी घोळ येणार आहे, मुंडा टाईट झाला तर शोल्डर उतरणार आहे, लूज झालं तरी शोल्डर उतरणार आहे. इथं मुंडा तुम्ही बरोबर घेतला आणि छातीमध्ये जरी कमी ब्लाऊज झालं फिटिंग करताना तरी सुद्धा हे असं ओढल्यासारखं असं होणार. त्यामुळे प्रत्येक माप आपण जेव्हा ब्लाऊज कटिंग करतो, पेपर कटिंग करतो, त्यावेळेस तुम्ही सर्व मापे, ब्लाऊजची जेव्हा तुम्ही मापे घेता त्यावेळेस तुम्ही सर्व मापे मोजून घ्यायची आहेत, तरच ब्लाऊज परफेक्ट असा फिटिंगमध्ये अंगामध्ये तंतोतंत बसतो. तर ही जी मी माहिती सांगितली ती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.